सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय संविधान. बऱ्याचशा वृद्ध लोकांनी मला कॉल्स केले, मला मेसेजेस केले आणि क्वेरीज ह्या केल्या, की मॅडम आम्ही आमची जी प्रॉपर्टी आहे ती आमच्या मुलाच्या आणि सुनेच्या नावावर बक्षीसपत्र करून ट्रान्सफर केलेली आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये जे आम्ही काही बक्षीसपत्र केलेलं आहे, तर ते बक्षीसपत्र कॅन्सल होईल काय? तर त्याचं उत्तर आहे हो. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ सीनियर सिटीझन अँड पॅरेंट्स ॲक्ट 2007 च्या सेक्शन 23 नुसार हे बक्षीसपत्र रद्द करण्याचा तुम्हाला पुरेपूर अधिकार आहे. जर तुम्ही तुमच्या मुलांना बक्षीसपत्र करून कुठली प्रॉपर्टी दिलेली असेल आणि आता ते मुलं तुमचा सांभाळ करण्याकरिता, तुमचा मेंटेनन्स करण्याकरिता तुम्हाला नकार देत असतील, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही या ॲक्टच्या सेक्शन 23 नुसार एस-डी-ओ म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सदरची केस दाखल करू शकता. दलजीत कौर वर्सेस वरिंदर कौर 2025 जनकपुरी न्यू दिल्ली यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. ॲक्च्युली होतं काय की बरेचसे वृद्ध आईवडील म्हातारपणात त्यांच्या प्रॉपर्टीचं बक्षीसपत्र मुलांच्या नावे करून देतात. आता बक्षीसपत्र मुलांच्या नावे झाल्यावर मुलं त्यांचा सांभाळ करण्याकरिता त्यांना नकार देतात. त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देतात. त्यांना जेवण देत नाही. त्यांना बऱ्याचशा प्रकारचं मेंटल हॅरॅसमेंट करतात. अशा प्रकारचे प्रकार मी खूप बघितलेले आहे. मला बरेचसे कॉल्स येतात आणि अशा प्रकारचा वर्धेमध्ये सुद्धा आता एक हिंगणघाटमध्ये मी केस चालवलेली आहे. त्यामध्ये मी ते केस जिंकलेली आहे. काय होतं ना, की मुलांना तुम्ही प्रॉपर्टी नावे करून द्यायच्या अगोदर विचार करून द्या, की हे मुलं आपला भविष्यामध्ये सांभाळ करू शकतील की नाही. अशाच प्रकारच्या कायदेशीर माहितीकरिता माझ्या पेजला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्की शेअर करा.